पण तूच का समजून घ्यायचंस दरवेळी? कधीतरी त्या नचिकेतनंही सामंजस्यानं वागायला हवं. पण आप्पा तो नाही वागत ना. ताई, एक गोष्ट तुला स्पष्टपणे सांगतो, हे पण वाईट वाटून घेऊ नकोस. काय आप्पा? केतकरांच्या एवढ्या मोठ्या व्यवसायात त्याला भागीदारी मिळाली कुणामुळे? तुझ्यामुळेच ना. मग निदान तुझ्याशी तरी वागताना त्यानं हे लक्षात ठेवायला हवं. नाही म्हणजे अर्थात तो काम चांगलंच करतोय, याबद्दल शंकाच नाही. पण प्रत्येक गोष्टीची जाण ही त्यांनी ठेवायला हवी का नको? हो. पण मी त्याला या बाबतीत काही बोलणं म्हणजे वाईट दिसेल ते. कारण काही असलं तरी शेवटी तो होणारा जावई आहे या घरचा. तेव्हा सई, मला वाटतं की तू ह्या बाबतीत त्याच्याशीच स्पष्टपणे बोलावं. नशीब लग्नाआधीच त्याचं हे वागणं तुझ्या लक्षात आलं. नंतर जर त्याचे हे रंग असे दिसले असतेस तर मग अडकली असतीस तू. काय स्वभाव कळायला वेळ लागतो, पण तो वेळ हा लग्नाआधी घेणं हे जास्त चांगलं असतं. एकदा का मार्ग कायमचे बंद झाले की मग घुसमट होते नात्यात. आता तुझ्यासाठी मात्र अजूनही मार्ग मोकळा आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. ताई, आयुष्यात मला मिळालेल्या अनुभवांचा तुला फायदा व्हावा म्हणून मी बोललो. बाकी काही नाही. काय ग, इकडे काय बघतेस? काही नाही आजी, चल चल जाऊया आपण. अरे देवा, हे बावळ बघ काय करते. ए, आता त्या बिचाऱ्याची किती परीक्षा बघणार आहेस? जा बघू आता आणि संपव एकदाचं भांडण. पण आजी, प्रेम करतेस ना त्याच्यावर? हो. मग प्रश्नच मिटला. बघ ग, किती दयावाया करतोय बिचारा. मनाने वाईट नाहीये ग नचिकेत. आणि आपल्या माणसाची चूक आपणच पोटात घालायची असते. जा बघू. पण आजी, तो ना खूप आगाऊ आहे. हो ना? मग हे त्याला जाऊन सांग. वाटल्यास 2 फटके दे, पण भांडण संपवूनच ये परत. ठीक आहे, जा. सई बाळा, काय झालं आप्पा? कुठे निघालीयस? आप्पा, मी जरा नचिकेतकडे जाऊन येते. अरे वा. म्हणजे तुमच्यात जी कुरबुर सुरू होती ती मिटते असं दिसतंय. हो आप्पा, म्हणजे आजी म्हणाली की फार ताणू नकोस. हुशारच आहे तुझी आजी. हो आप्पा, मी येते. हा सई, मला जरा काढा देऊन जातेस का ग? हो आप्पा. सई, मी देते त्यांना काढा, तुझा. हा.
आणतेच हा काढा. नचिकेत, नचिकेत, दिगंबर, नचिकेत. प्लीज ही साडी घालून खाली ये. आय वॉन्ट टू सी यू इन दिस साडी. तू नेसली नाही तर मी परत घालीन. अहो घ्या काढा घ्या. हो. आपली सई सुद्धा खूप समजूतदार आहे नाही. हे स्वतः पुढाकार घेऊन भांडण मिटवायला गेले त्या नचिकेतकडे. हो समेट होऊन जाऊन दे बाबा त्या दोघांमध्ये. काय अशा छोट्या छोट्या कुरबुरी या होतच असतात जोडप्यांमध्ये. अहो पण आपला नचिकेत आहे ना कधी कधी खूप विचित्रपणे वागतो. मग सईला राग येतो. पण मला वाटतं सईचंही थोडस चुकतच. काय आता आपली सई नको तेवढ्या अपेक्षा ठेवते त्या नचिकेतकडून. आता तो पुण्याला कामाला गेला होता. तिकडे कामात व्यग्र असताना कदाचित सुचलं नसेल त्याला दूरध्वनी करायला. आता ही काही फार मोठी गोष्ट नाहीये. अहो पण म्हणून काही दिवसातून एकदाही बोलू नये तिच्याशी. म्हणजे प्रसन्नही वेळ काढतोस ना कल्पनाशी बोलण्यासाठी. म्हणजे आपलं काम आपल्या नात्यात अडचण तर होत नाही ना याची काळजी नचिकेतनी घेतली पाहिजे आत्तापासूनच. तरी मी सईला सांगितलंय की जे काय असेल ते बोलून मिटवा. हेच तुमचं चुकलं. चुकलं नाही म्हणजे आता लग्नानंतर तुम्ही जाणार आहात का तिथे त्यांचं भांडण मिटवायला? हो जाईन की. माझी नातच आहे ती, कोणी परकी नाही. हो पण असं कुणाच्याही आयुष्यात लुडबुड करणं हे चांगलं नाही. आणि आपली सई सुजाण आहे, लहान नाहीये. अहो मी लुडबुड करतच नाहीये. मी फक्त तिला चांगला सल्ला दिला. जे काय करायचं ते तिचं तीच ठरवते. अगं बाई दूध उतू गेलं असेल. हे जर असंच सुरू राहिलं तर मी करीत असलेली सगळी मेहनत वाया जाईल. नाही आता काहीतरी वेगळं करायला हवं. प्रसन्ना, अरे प्रसन्ना, प्रसन्ना चटकन खाली ये. छान दिसतेस. बोलू नकोस तू माझ्याशी. Hey, come on, look, we need to talk. अच्छा कसं आहे ना श्रीयुत देशपांडे, बोलायला दूरध्वनी करावा लागतो. पुण्याला गेल्यापासून तुम्हाला ते एकदाही सुचलं नाही. सई, look, I was busy. सई आता लहान मुलांसारखं भांडणार आहे का आपण? You'll ask me some questions, मी तुला stupid justification देणार, मग ते तुला पटणार नाही. This is never ending. नचिकेत काम आहे म्हणून तुम्हाला गृहीत धरणार का? गृहीत म्हणजे सई प्लीज माझ्या समोर नो हाय फाय मराठी. या परिस्थितीत गृहीत धरणं म्हणजे आपल्या माणसाकडे दुर्लक्ष करणं. मी तुझ्यासारख्या ब्युटिफुल मुलीकडे दुर्लक्ष करेन असं वाटतं तुला? गंमत करू नकोस हा. नाही, आय एम सिरियस. आय वॉज बिझी, नाही लक्षात आलं. दॅट्स इट.
नचिकेत, आपलं बोलणं नाही झालं, मला किती वाईट वाटलं माहितीये का तुला? काम आहे म्हणून तू मला विसरून जाशील का? हे बघ नचिकेत, तुला मी आणि काम या दोन्ही गोष्टींमध्ये मेळ बसवता आलाच पाहिजे. ओके ओके फाईन, मी नाही करणार असं परत. आणि केलंस तर गिव्ह मी सम पनिशमेंट. हा ठीक आहे, चालेल. आता गेला ना, मग आता काहीतरी छान बोल माझ्याशी. हा, छान बोलायला नचिकेत लांब राहून सुद्धा बोलता येतं. सही, अप्पांनी आता परमिशन दिली आपल्याला. हो, पण लग्न नाही झालंय ना आपलं अजून. करून टाकू आता आपण. अच्छा ठीक आहे. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना सरसुखाची श्रावणी हिनाच रावणी बहा गुंतया दूर फिरुनी आज वेळाची बहा. सरसुखाची श्रावणी हिनाच रावणी बहा गुंतया दूर फिरुनी आज वेळाची बहा. शांती शांती शांती. चल रे. अहो घ्या. चांगली बातमी ऐकली म्हणून लगेच देवासमोर खोबरं आणि साखर ठेवली. हो. आप्पा, तुमचा हा निर्णय मला खूप आवडलाय. आशीर्वाद द्या आप्पा. प्रसन्ना, अरे माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेतच. पण मला सांगा, सई आणि सुनबाईंना माझा निर्णय पटलाय ना? हो, त्यांना सुद्धा खूप आवडलाय हा. वा. आज दिवसाची सुरुवातच छान झाली बाई. म्हणजे सई आणि नचिकेतची कुरबुर मिटली आणि तुम्ही हा निर्णय घेतलात. मी पूर्ण विचारांती सगळ्यांच्या भल्याचेच निर्णय घेत असतो, लक्षात असू दे. हो हो. गुड मॉर्निंग अप्पा. अरे ये ये नचिकेत ये. आपल्या कॉम्प्युटरायझेशनचं काम आता फुल स्विंग मध्ये स्टार्ट होणार आहे. त्याला बी अ कॉमन सिस्टम आणि सगळ्या ब्रांचेस त्याला कनेक्टेड असणार. अरे उत्तम. अरे मग लवकरात लवकर करून टाकते काम. हे बघ बाबा, आम्हाला त्यातलं काही कळत नाही. तू कितीही समजवलंस ना तरी पालथ्या गडावर पाणी आहे बघ आमचं सगळं. नाही नाही, असं नका म्हणू का. अरे जे नाही ते नाही म्हणायला काय हरकत आहे. म्हणून या गोष्टीसाठी एका व्यक्तीला आम्ही नेमलेलं आहे. कोण? अरे कोण काय, सई. थांब थांब. सई, ही बघ आली.
अरे हे बघ, तुला पटत नसेल तर मग स्पष्टपणे सांगून टाक तसं. नाही नाही, वाय विल आय माइंड, मला आवडेलच. ते तर वाटलंच होतं आम्हाला. एनिवे, कधीपासून जॉईन करणार आहेस तू? अरे आजपासूनच, म्हणूनच तर तयार होऊन आले ना. चल निघूया. हो. वेळेवर पोहोचा आणि कामाला सुरुवात करा. हो. छान काम करा आणि हो, कामच करा हा. एकमेकांकडे बघत नका बसू. तुमच्या या सगळ्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. हो. आप्पा नमस्कार करतो. शुभम भवतु. आजी असं दे, असं दे. बाबा. आपला व्यवसाय छान वाढवा. हा, हो, आता केतकरांच्या व्यवसायाचा झेंडा तुमच्याच हातात आहे. थँक्यू सो मच फॉर ट्रस्टिंग इन अस. येतो. येतो आप्पा, येतो. हो, या, या. चालेल, या. चला, आता कामाच्या निमित्ताने दोघांना एकत्र राहता येईल. हो, ते तर आहेच, पण कामावर परिणाम व्हायला नको. ते मला अजिबात आवडणार नाहीये. नाही होणार हो. सई, एक मिनिट ये ना. काय रे? हे दाखवायचंय मला तुला. हे सॉफ्टवेअर आपण यूज करणार आहोत डेली कॅल्क्युलेशन साठी. अच्छा, बरं नचिकेत, मला शिकवशील ना? या दॅट्स व्हेरी इझी. येईल तुला. हा. फक्त आधी आपल्याला सगळा डेटा फीड करायला लागेल. हो चालेल ना. तू मराठीमध्ये सो तुम्हाला येत नाही, तू करशील? हो रे, मी करेन ते सगळं. सो उद्यापासून तू स्टार्ट कर त्या कामाला. हो. यू नीड अ कम्प्युटर फॉर दॅट. इनफॅक्ट सगळ्याच ब्रांचेसमध्ये कम्प्युटर लागतील आपल्याला. म्हणजे सगळ्याच शाखांमध्ये? या अदरवाईज एका सिस्टमने कनेक्ट कसं करणार आपण सगळ्यांना? आय मीन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, थोडा खर्च जास्त होईल, पण इट्स नेसेसरी. नाही नचिकेत, तुझं बरोबर आहे. मी बोलते बाबांशी, तू काळजी करू नकोस. ओके. तर त्याआधी हे सगळी कागदपत्र तारीखवार लावून घेते, म्हणजे आपलंच काम सोपं होईल ना. या आप्पा, नचिकेत आणि सईमुळे ना मला दुकानात आता मदत होईल खूप. शिवाय या नवीन मुलांचा नवीन दृष्टिकोन व्यवसायाला लाभेल. ही दोघं नुसती आयुष्यातच भागीदार नाहीत, तर व्यवसायात देखील भागीदार झाली. पण भागीदार हा फक्त सल्ले देण्यापुरताच नसतो प्रसन्न. म्हणजे आपल्या नफ्यात नचिकेत 10% भागीदार आहे म्हटल्यानंतर त्याने थोडीशी तरी गुंतवणूक करायला नको का? पण सांगणार कोण त्याला? अरे आपल्या घरचा जावई आहे तो. हो ना. आता नचिकेतच्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याला स्पष्टपणे सांगता आलं असतं. पण आपली मुलगी त्याच्या प्रेमात पडल्यामुळे आपले हात दगडाखाली आहे. प्रसन्न, मी काय म्हणतोय ते पटतंय ना तुला? हो. बरं असो, पण आपण काही बोलायला नको. नाजूक विषयात उगीच हात कोण घालेल?